नमस्कार मित्रांनो. आयुष्यात सुख दुःख येतच असतात, पण कधी कधी आपल्या स्वतःच्या सुखापेक्षा आपल्या शेजाऱ्यांच्या सुखाची चिंता जास्त करणाऱ्या लोकांचा आपल्याला सामना करावा लागतो. मनापासून विचार करा, तुम्ही खूप कष्ट करून एखादी नवीन गाडी घेतली आहे किंवा तुमच्या मुलाला मेहनतीने एखादी चांगली नोकरी लागली आहे. तुम्ही आनंदाने घरात पेढे वाटताय, पण तुमचा शेजारी मात्र बाहेर तोंड कडू करून उभा आहे. त्यांच्या डोळ्यात तुमच्याबद्दल कौतुक नाही, तर एक प्रकारची असूया किंवा जळफळाट दिसतोय. असे का घडते? का काही लोकांना दुसऱ्यांची प्रगती बघवत नाही? काय चूक असते आपली की आपण प्रगती करतोय म्हणून समोरच्याला त्रास व्हावा? आजचा हा व्हिडिओ केवळ शेजाऱ्यांबद्दल नाही, तर ते मानवी स्वभावाबद्दल आहे, जो आपल्या आजूबाजूला नकळत विष पसरवतो. पुढच्या काही मिनिटात आपण अशा मानसिकतेचा उलगडा करणार आहोत आणि हे जाणून घेणार आहोत की अशा जळक्या लोकांशी वागताना आपण आपला संयम आणि आपला आनंद कसा टिकून ठेवायचा. ही चर्चा तुमच्या आयुष्यातील अनेक मानसिक ताण कमी करणारी ठरेल, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की सोबत राहा. जळका स्वभाव ही एक मानवी मर्यादा आहे, हे आधी शांतपणे मनाशी पक्क करा. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यावर जळते तेव्हा त्याचा अर्थ असा असतो, तुमच्याकडे असं काहीतरी आहे जे त्यांना हवं होतं पण ते मिळू शकले नाहीत. हा त्यांचा अंतर्गत संघर्ष आहे, तुमचा नाही. त्यामुळे सर्वात आधी स्वतःला अपराधी वाटून घेणं पूर्णपणे बंद करा. तुम्ही तुमचं आयुष्य चांगलं जगत आहात, प्रामाणिक कष्ट करत आहात, म्हणूनच तुम्हाला यश मिळत आहे. समोरच्याची कुवत नाही म्हणून तो जळफळाट करतोय, यात तुमची काही चूक नाही. हा विचार जेव्हा तुम्ही खोलवर मनाशी पक्का करता, तेव्हा तुमच्या मनावरचा अर्धा भार आपोआप हलका होतो. स्वतःच्या प्रगतीचा मनापासून आनंद घ्यायला शिका. कोणाच्या जळण्यामुळे स्वतःला कधीही कमी लेखू नका. या जळफळाटाचा सामना करण्यासाठी दुसरी आणि सर्वात प्रभावी पायरी म्हणजे प्रतिक्रिया न देणे. जळक्या माणसाला सर्वात जास्त काय हवं असतं, तर तुमची चिडचिड, तुमचा राग किंवा तुम्ही त्यांच्याशी केलेला वाद. जेव्हा तुम्ही त्यांच्या टोमण्याला तितक्याच जहाल भाषेत उत्तर देता, तेव्हा त्यांना जिंकल्यासारखं वाटतं, कारण त्यांनी तुम्हाला तुमच्या शांततेतून बाहेर खेचलेलं असतं. पण जेव्हा तुम्ही शांत राहता, चेहऱ्यावर एक हलका हसू ठेवून दुर्लक्ष करता, तेव्हा त्यांचा जळफळाट दुप्पट होतो. तुमची शांतता हे त्यांचं सर्वात मोठं अपयश असतं. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रत्युत्तर देण्याची गरज नसते. कधी कधी तुमचं मौन हे जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र ठरू शकतं, जे समोरच्याला पूर्णपणे निरुत्तर करतं. हा आपल्या आयुष्यातील गोपनीयता किती महत्वाची आहे हे समजून घेणे हा तिसरा महत्वाचा भाग आहे. आपल्या घराची आर्थिक स्थिती, मुलांचे पगार किंवा भविष्यातील मोठ्या योजना, या गोष्टी कधीही अशा शेजाऱ्यांसमोर चुकूनही बोलू नका. कारण जळका माणूस माहितीचा वापर माहिती म्हणून नाही, तर तुमच्या विरुद्ध शस्त्र म्हणून करतो. तुम्ही तुमच्या आनंदाच्या गोष्टी सांगाल, पण तो त्यातून तुमच्या उणिवा शोधेल किंवा त्यात मिठाचा खडा कसा टाकता येईल याचाच विचार करेल. जितकं कमी बोलाल तितकं तुम्ही आणि तुमचं कुटुंब सुरक्षित राहाल. आपली प्रगती अगदी शांतपणे होऊ द्या, कारण शांतपणे केलेले काम जेव्हा यशस्वी होतं, तेव्हा त्याचा आवाज आपोआप संपूर्ण जगात होतो. मित्रांनो, हे तर फक्त सुरुवातीचे 3 उपाय होते, पण खरी गंमत तर आता पुढे आहे. तुम्हाला माहिती आहे का की जळक्या शेजाऱ्यांच्या मनात नेमकं काय सुरू असतं आणि त्यांच्या अशा एका खास गुपित हरकतीला तुम्ही कसं हरू शकता? पुढचे काही मुद्दे तुमचे विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकते. विशेषतः जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते, तेव्हा काय करायचं हे जाणून घेण्यासाठी आता अधिक लक्षपूर्वक ऐका. अशा लोकांशी वागताना नेहमी सभ्य पण मर्यादित अंतर ठेवा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्याशी उद्धटपणे वागावं किंवा विनाकारण भांडण करावं. बाहेर दिसल्यावर फक्त एक स्मित हास्य आणि कसे आहात एवढा संवाद पुरेसा आहे. त्यांच्या घरात विनाकारण डोकवू नका आणि त्यांना तुमच्या घरात सहज प्रवेश देऊ नका. अति जवळीक झाली की मानवी स्वभावात हस्तक्षेप वाढतो. जेव्हा तुम्ही एक अदृश्य पण ठाम रेषा आखता, त्या समोरच्याला तुमच्या खासगी आयुष्यात प्रवेश करण्याची संधी मिळत नाही. नम्र राहा, पण तुमची मर्यादा ओलांडू देऊ नका. हेच सुखी आणि शांत आयुष्याचं खरं गुपित आहे. अनेकदा जळके शेजारी मुद्दामून इतरांसमोर तुमचे टोमणे मारतात किंवा तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी आपली मानसिक ताकद वाढवणं खूप गरजेचं असतं. नेहमी लक्षात ठेवा, जंगलाचा राजा वाघ कधी गल्लीतल्या कुत्र्यांच्या भुकण्यांकडे लक्ष देत नाही. ते त्यांचं काम करत आहेत. तुम्ही तुमचं काम करा. त्यांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करण्याची सवय स्वतःला लावून घ्या. जर तुम्ही प्रत्येक टोमण्यावर विचार करत बसला, तर तुमची अनमोल मानसिक ऊर्जा वाया जाईल. तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या ध्येयावर असावं, शेजाऱ्यांची जिभेवर नाही. तुमची प्रगती इतकी मोठी आणि उत्तुंग करा की त्यांचे टोमणे त्या यशाच्या आवाजात कोणाला ऐकूच येणार नाही. जळक्या लोकांचा आणखी एक मोठा डाव म्हणजे अफवा पसरणे. ते तुमच्याबद्दल समाजात किंवा इतर शेजाऱ्यांकडे चुकीच्या गोष्टी सांगतील. अशा वेळी घाबरून जाऊ नका किंवा प्रत्येक माणसाला स्पष्टीकरण देत बसू नका. जी लोक तुम्हाला मनापासून ओळखतात त्यांना सत्य काय आहे हे माहिती असतंच, आणि जे अफवांवर विश्वास ठेवतात ते तुमचे कधीच नव्हते.
त्यामुळे त्यांच्या जाण्याने तुम्हाला फरक पडू नये. सत्य हे ढळढळीत सूर्यासारखं असतं. ते कितीही काळ ढगामागे लपलं तरी शेवटी तेच बाहेर येतात. तुम्ही तुमचं चरित्र आणि वागणे स्वच्छ ठेवा. लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही आतून काय आहात हे जास्त महत्वाचं आहे. वेळ आल्यावर सत्य सर्वांसमोर येईलच. पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे अशा लोकांशी कधीही कोणत्या परिस्थितीत स्पर्धा करू नका. जळक्या शेजाऱ्याशी स्पर्धा करणं म्हणजे स्वतःची पातळी त्यांच्या स्तरापर्यंत खाली पाडण्यासारखं आहे. त्याने नवीन टीव्ही घेतला म्हणून आपण मोठा घ्यावा किंवा त्याने घर रंगवलं म्हणून आपणही कर्ज काढून करावं. ही स्पर्धा तुम्हाला फक्त आणि फक्त तणाव देईल. तुमची स्पर्धा ही केवळ स्वतःशीच असली पाहिजे. काल तुम्ही काय होतात आणि आज तुम्ही स्वतःला किती प्रगल्भ केला आहे यात फरक असला पाहिजे. दुसऱ्याला दाखवण्यासाठी जगणं आता बंद करा. स्वतःच्या समाधानासाठी जगायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही स्पर्धेतून बाहेर पडता तेव्हा समोरच्याची जळफाट करण्याची शक्ती संपून जाते. कधी कधी परिस्थिती अशी येते की आपल्याला स्पष्टपणे आणि रोखठोक बोलावं लागतं. जर एखादा शेजारी सर्व मर्यादा ओलांडत असेल तर शांतपणे पण अत्यंत ठामपणे आपली भूमिका मांडा. आवाज न वाढवता, अपशब्द न वापरता त्यांना सांगा की तुमचं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही. कृपया माझ्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करू नका. तुमची ही शांत आक्रमकता समोरच्याला विचार करायला भाग पाडते. भांडण करणं खूप सोपं असतं, पण ठाम राहून स्वतःचा आदर राखणं जास्त महत्वाचं असतं. आपला आत्मसन्मान कधीही कोणासाठी पणाला लावू नका. इथपर्यंत आपण पाहिलं की जळक्या लोकांपासून कसं वाचायचं. पण आता आपण अशा वळणार आहोत जिथे मी तुम्हाला एक असा ब्रह्मास्त्र उपाय सांगणार आहे जो ऐकल्यावर तुम्ही थक्क व्हाल. हे पुढचे मुद्दे तुमच्या आजूबाजूच्या नकारात्मक वातावरणाला एका क्षणात पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये कसं बदलायचं याची उलगडली आहेत. यातील नवा मुद्दा तर तुमच्या जगण्याची व्याख्याच बदलून टाकेल. त्यामुळे आता एकही शब्द मिस करू नका. या प्रवासात स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. रोज थोडा वेळ स्वतःसाठी, ध्यानासाठी किंवा चांगली पुस्तके वाचण्यासाठी नक्की काढा. जेव्हा तुमचं मन आतून मजबूत असतं तेव्हा बाहेरची कोणतीही नकारात्मकता तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. चांगल्या विचारांचं एक अवैध कवच स्वतःभोवती तयार करा. जळकी लोक हे विषारी हवेसारखे असतात. जर तुमची मानसिक रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर ते विष तुम्हाला कधीच बाधू शकत नाही. स्वतःला अशा सकारात्मक लोकांच्या सहवासात ठेवा जे तुमच्या प्रगतीचं मनापासून कौतुक करतील आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जळका माणूस हा मुळात आतून खूप दुःखी आणि एकटा असतो. त्याला स्वतःच्या आयुष्यात खरंच समाधान नसतं. म्हणूनच तो दुसऱ्यांच्या आयुष्यात उणिवा शोधून स्वतःचं मन रिझवतो. त्यांच्याबद्दल मनात राग ठेवण्यापेक्षा त्यांच्याबद्दल सहानुभूती ठेवा. विचारा, माणूस त्याला स्वतःच्या आयुष्यात सुखाचा आनंद घेता येत नाही. किती वाईट आहे. जेव्हा तुम्ही रागाऐवजी करुणेने त्यांच्याकडे बघता तेव्हा तुमची चीड आपोआप संपून जाते. तुम्ही त्यांना मनातल्या मनात माफ करून पुढे निघून जाता. हे मानसिक स्वातंत्र्य तुम्हाला खूप मोठं बनवतं. तुमच्या मुलांवर आणि घरातील प्रसन्न वातावरणावर या गोष्टीचा परिणाम होऊ देऊ नका. अनेकदा घरातील मोठे लोक शेजाऱ्यांच्या वाईट वागण्याबद्दल सतत चर्चा करतात, ज्यामुळे लहान मुलांच्या कोवळ्या मनातही नकारात्मकता निर्माण होते. घर हे तुमचं मंदिर असावं, तिथे फक्त प्रेम आणि सकारात्मकता असावी. बाहेरचे लोक काय करतात हे घराच्या उंबरट्यावर सोडून द्या. आपल्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवा. सण साजरे करा. जेव्हा तुमचं घर हास्याने आणि आनंदाने भरलेलं असतं तेव्हा बाहेरचा कोणताही जळफळाट तुमच्या घराच्या भिंती भेदून आत येऊ शकत नाही. शेजाऱ्यांकडून कधी विनाकारण कोणतीही मदत घेऊ नका. जळक्या लोकांशी व्यवहार करताना नेहमी व्यवहारी राहा. जर तुम्ही त्यांच्याकडून एखादी छोटी मदत घेतली तर ते आयुष्यभर त्याचे उपकार दाखवतील किंवा त्या बदल्यात तुमच्या खासगी गोष्टी ढवळाढवळ करण्याचा परवाना मिळवतील असे समजते. शक्यतो स्वावलंबी व्हा. तुमची छोटी कामं स्वतः करा. मिठाचं ओझं अंगावर घेण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवर ताठ मानेने उभे राहणे केव्हाही चांगले. यामुळे तुमची समाजातील प्रतिष्ठा आणि वचक दोन्ही टिकून राहतात. अनेकदा हे जळके लोक तुमची प्रगती पाहण्यासाठी मुद्दामून गोड बोलून जवळ येण्याचा प्रयत्न करतात. अरे वा, नवीन गाडी घेतली का, कितीला पडली, हप्ते किती आहेत, असे प्रश्न विचारून ते तुमची गुपितं काढतात. अशा वेळी खूप उत्साहात सगळे सांगू नका. हो, घेतली छोटीशी, ईश्वराची आणि तुमच्या शुभेच्छांची कृपा असं म्हणून विषय तिथे संपवा. जास्त माहिती देणं म्हणजे त्यांना चर्चा करण्यासाठी जास्त बसायला देण्यासारखं आहे. तुमचं बोलणं मोजकं आणि मर्यादित ठेवा. तुमचे स्वप्न आणि तुमचे यश हे फक्त तुमच्या जवळच्या लोकांसाठी ठेवा. जगाला फक्त तुमचं यश दिसू द्या. समाजात आपली प्रतिमा स्वतःच्या कर्तृत्वाने निर्माण करा. लोक काय ऐकतात यापेक्षा ते प्रत्यक्ष डोळ्यांनी काय पाहतात यावर जास्त विश्वास ठेवतात. जर तुम्ही सर्वांशी नम्रतेने वागत असाल, गरजूला मदत करत असाल आणि स्वतःच्या कामात मग्न असाल तर जळके शेजाऱ्यांनी तुमच्याबद्दल काही काड्या पिकवल्या तरी लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. तुमचं चरित्र हीच तुमची सर्वात मोठी ढाल आहे. कोणीतरी तुमच्याबद्दल वाईट बोलते म्हणून तुम्ही त्यांच्याबद्दल वाईट बोलून आपली पातळी घसरू देऊ नका. जळक्या शेजाऱ्याला बदलण्याचा प्रयत्न कधी करू नका.
हा जगातला सर्वात व्यर्थ आणि वेळखाऊ प्रयत्न आहे. कारण मत्सर हा त्यांच्या स्वभावाचा, त्यांच्या वृत्तीचा भाग बनलेला असतो. तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी त्यांना तुमची एखादी गोष्ट खटकणारच. त्यामुळे त्यांना बदलण्याच्या फंद्यात पडण्यापेक्षा स्वतःला त्यांच्या प्रभावापासून वाचणं जास्त शहाणपणाचं आहे. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या शांतपणे स्वीकारून पुढे जाणं हेच प्रगल्भतेचं लक्षण आहे. त्यांना त्यांच्या मानसिकतेसह राहू द्या. तुम्ही तुमच्या आनंदासह जगा. वेळ हे जगातल्या प्रत्येक प्रश्नाचं अंतिम उत्तर असतं. आज जे लोक तुमच्यावर जळत आहेत ते उद्या तुमची उत्तुंग प्रगती पाहून एकतर शांत होतील किंवा थकतील. वेळ प्रत्येक गोष्टीला योग्य ठिकाणी आणून ठेवते. संयम ठेवा आणि आपल्या मार्गावर न डगमगता चालत राहा. वाटेत किती दगड आले तरी ध्येय गाठायचं हे मनाशी पक्क करा. तुमचं आयुष्य ही एक सुंदर आणि अनमोल भेट आहे. ती अशा लोकांच्या विचारात वाया घालवू नका ज्यांना तुमच्या कष्टाची आणि अस्तित्वाची अजिबात किंमत नाही. प्रत्येक छोट्या गोष्टीला किंवा वादाला महत्त्व देऊ नका. आयुष्यात अनेक मोठी युद्ध लढायची असतात. अशा वेळी शेजाऱ्यांशी असलेल्या क्षुल्लक वादात आपली मानसिक शक्ती खर्च करू नका. काही गोष्टी सोडून द्यायला शिका. लेट इट गो हा मंत्र आयुष्यात खूप शांतता देतो. प्रत्येक वेळी भांडणात जिंकलंच पाहिजे असं नाही. कधी कधी शांत राहून तिथून बाजूला होणं हा सुद्धा एक मोठा विजयच असतो. तुमची संपूर्ण ऊर्जा तुमच्या कामात, तुमच्या छंदात आणि तुमच्या लाडक्या कुटुंबात गुंतवा. तेथे तुम्हाला खरे समाधान आणि सुख मिळेल. तुमच्या घराभोवती एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करा. घराच्या अंगणात छान झाडं लावा, सुविचारांच्या पाट्या लावा किंवा घर नेहमी नीटनेटके ठेवा. जेव्हा तुमचं घर बघून कोणालाही शांतता मिळेल तेव्हा समोरच्याच्या मनात मत्सराची भावना आपोआप ओसरू लागते. नकारात्मकतेला नेहमी सकारात्मकतेने उत्तर द्या. जर शेजाऱ्याने जाणून बुजून काही त्रास दिला असेल तर भांडण्यापेक्षा तो प्रश्न शांतपणे कसा सोडवता येईल हे पहा. तुमचं हे मोठेपण त्यांना कधी ना कधी नक्कीच अंतर्मुख व्हायला भाग पडेल. चांगुलपणा कधीही वाया जात नाही. अशा लोकांशी वागताना भावनिक गुंतवणूक शून्य ठेवा. ते कधी चुकून चांगले वागले तर खूप हरकून जाऊ नका आणि वाईट वागले तर दुःखी होऊ नका. त्यांना फक्त एक परिचित म्हणून वागवा, मित्र म्हणून नाही. जेव्हा तुम्ही कोणाकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाही तेव्हा तुम्हाला त्यांच्या वागण्याचं अजिबात वाईट वाटत नाही. तुमचं सुख हे तुमच्या आत आहे. ते शेजाऱ्यांच्या वागण्यावर किंवा बोलण्यावर कधी अवलंबून असू देऊ नका. स्वतःच्या आयुष्याचे रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देऊ नका. स्वतःवर मनापासून प्रेम करायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्यात पूर्णपणे समाधानी असता तेव्हा बाहेर कोण काय करते किंवा काय बोलते याकडे तुमचं लक्ष जात नाही. स्वतःला नवनवीन गोष्टींमध्ये गुंतवून घ्या. एखादी नवीन कला शिका, प्रवास करा, निसर्गाच्या सानिध्यात जा. तुमचं आयुष्य इतकं समृद्ध आणि आनंदी करा की तुम्हाला अशा छोट्या गोष्टींचा विचार करायला वेळच मिळणार नाही. तुमची स्वतःची प्रगती हीच तुमच्यासाठी एकमेव ध्येय असलं पाहिजे. स्वतःला घडवण्यात इतके मग्न व्हा की दुसऱ्याकडे बघायला वेळच उरणार नाही. शेवटचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे माणुसकी कधीही सोडू नका. जर का शेजारी ही शेवटी एक व्यक्ती आहे जिची मानसिकता सध्या थोडी आजारी आहे. त्यांच्याबद्दल मनात द्वेष बाळगण्यापेक्षा त्यांच्यासाठी प्रार्थना करा की त्यांनाही जीवनात सुख आणि समाधान मिळावं. कारण जो माणूस समाधानी असतो तो कधीच कोणावर जळत नाही. तुमचं मन विशाल ठेवा. तुम्ही जितके आतून शांत आणि आनंदी राहाल तितकेच तुम्ही या जगाला तुमच्या अस्तित्वाने सुंदर बनवू शकाल. मित्रांनो, हे 21 उपाय केवळ शेजाऱ्यांसाठी नाहीत तर आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक व्यक्तीसाठी आहेत. लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य हे तुमचं स्वतःच आहे. कोणाचे शब्द, कोणाचे टोमणे किंवा कोणाचं मत्सर तुमची दिशा ठरवू शकत नाही. तुम्ही एक तेजस्वी सूर्य आहात आणि छोटे ढग सूर्याचा प्रकाश काही काळासाठी रोखू शकतात पण त्यांना कायमचं संपवू शकत नाहीत. आजपासून ठरवा की कोणीही तुमच्या मनाची शांतता हिरावून घेऊ शकणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला येथील एखादा मुद्दा काळजाला पडला असेल तर तो आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. कारण समाजात सकारात्मकता पसरवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रेरणादायी गोष्टी आपण यापुढेही घेऊन येणार आहोत. आनंदी राहा, सुरक्षित राहा आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. धन्यवाद.